शिंदे गुट को असली शिवसेना माना है। स्पीकर ने जो विधायकों को डिस्क्वालीफाई करना था उसको रद्द कर दिया है। अब इसमें तो मतलब एकनाथ शिंदे जी की कुर्सी बच गई है, लेकिन उद्धव ठाकरे के ग्रुप में हलचल मच गई है। मतलब जो स्पीकर ने फैसला दिया है, ये फैसला नियम के मुताबिक है, कानून के मुताबिक है और 2/3 मेजोरिटी के माध्यम से मतलब एकनाथ शिंदे जी के पास 37 एमएलए है और इसीलिए इलेक्शन कमीशन ने भी मतलब सही शिवसेना एकनाथ शिंदे जी के ही मानी थी। उस पर माननीय राहुल नार्वेकर जी जो महाराष्ट्र विधानसभा के स्पीकर है, उन्होंने फैसला देते वक्त उन्होंने बताया है कि 1999 में शिवसेना ने जो संविधान बनाया था, कॉन्स्टिट्यूशन बनाया था और अभी जो नया कॉन्स्टिट्यूशन बनाया है, तो जो पुराना कॉन्स्टिट्यूशन है उसको ही स्वीकार किया जा सकता है, नए कॉन्स्टिट्यूशन को हम स्वीकार नहीं करेंगे। जिस तरह मतलब सुनील प्रभु जी ने एज ए व्हीप जो 16 एमएलए को एकनाथ शिंदे जी के साथ सस्पेंड करने का निर्णय लिया था उद्धव ठाकरे जी के आदेश पर, तो माननीय स्पीकर जी ने बताया है कि भाई उद्धव ठाकरे जी को अकेले को कोई अधिकार ऐसा नहीं है, पक्ष प्रमुख के नाते किसी को सस्पेंड करने का, पार्टी से निकालने का अधिकार नहीं है। और अभी मतलब एकनाथ शिंदे जी की कुर्सी बच गई है। स्पीकर ने एकनाथ शिंदे जी के बाजू से निर्णय दिया है और उद्धव ठाकरे को बहुत बड़ा झटका बैठा है। तो मुझे लगता है कि मैं माननीय राहुल नार्वेकर जी ने जो निर्णय दिया है उसका मैं स्वागत करता हूं। वही निर्णय होने की हमें अपेक्षा थी और वैसा निर्णय हो चुका है। अभी एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री के तौर पर बरकरार रहेगी और असली शिवसेना जो है, असली शिवसेना एकनाथ शिंदे जी की है, यही मतलब उन्होंने माना है। जिस तरह भरत गोगावले जी को व्हीप के रूप में उनका नाम अनाउंस किया था एकनाथ शिंदे जी ने, तो उसको ही सही व्हीप माननीय स्पीकर जी ने माना है और जो सुनील प्रभु जी जो उनके व्हीप थे उसको ही लीगल माना है। तो ये फैसला जो आया है ये बहुत अच्छा फैसला है और ये फैसला संविधान के मुताबिक है, कानून के मुताबिक है और इसीलिए मैं इस निर्णय का स्वागत करता हूं। लेकिन इस फैसले का महाराष्ट्र की राजनीति पर 2024 के लोकसभा चुनाव पर कितना असर डालेगा? हाँ, तो मतलब ये जो फैसला आया है उससे और भी हमको फायदा होगा। जो हमने 45 सीटें चुनकर लाने का ऐलान हमारा है, हमारी कोशिश है, 40+ सीटें जीतने की भूमिका हमारी है ही है। उसके मुताबिक ये फैसले का भी आने वाले अप्रैल मई में जो लोकसभा का चुनाव आएगा उसमें हमें और भी ज्यादा फायदा होगा। मराठी में जो फैसला आया है स्पीकर का, उस पर आपका क्या कहना है मराठी में? माननीय राहुल नार्वेकर जी जे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत, स्पीकर आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अध्यक्षाने निर्णय द्यावा अशा पद्धतीच्या सूचना या सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या आणि गेले अनेक महिने माननीय राहुल नार्वेकरांनी जे सगळे एमएलए आहेत शिवसेनेचे, सगळ्या एमएलएचा जो जबाब आहे तो घेतला होता, सगळ्यांची चर्चा केलेली होती, त्यांचे सगळे रिपोर्ट घेतलेले होते आणि त्यानंतर त्यांनी आज फैसला दिलेला आहे आणि त्या फैसल्यामध्ये, त्या निर्णयामध्ये एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका योग्य होती। यांच्यासोबत 37 एमएलए आहेत, विधायक आमदार आहेत आणि खरी शिवसेना जी आहे ती इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेची आहे अशी या पद्धतीचा निकाल दिला होता। त्या पद्धतीनं माननीय राहुल नार्वेकरांनी सुद्धा खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे हेच या त्यांच्या निकालामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि शिवसेना पक्ष म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांना कुणालाही काढण्याचा अधिकार नाही। ही जी घटना आहे त्यांची घटना 1999 मध्ये बनवलेली घटना आहे, तीच घटना खरी घटना असल्याचं माननीय राहुल नार्वेकरांनी मान्य केलेलं आहे आणि आता नवीन जी घटना माननीय उद्धव ठाकरे यांनी बनवलेली आहे त्याला काही त्यांनी मान्यता दिलेली नाही आहे आणि त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांचे जे मुख्यमंत्री पद आहे ते
अजिबात जाणार नाही आहे. ते मुख्यमंत्री पदावरती राहणार आहेत आणि या निर्णयाचं मी स्वागत करतो. निर्णय अत्यंत चांगला निर्णय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चांगली दिशा देणारा हा निकाल आहे. महाराष्ट्रामध्ये जी काही गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता होती ती पूर्णपणे शांत करण्याचा हा निर्णय आहे आणि या निर्णयाचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून मी या निर्णयाचं स्वागत करतो आणि माननीय एकनाथ शिंदे यांना हार्दिक शुभेच्छा देतो की ते मुख्यमंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम करतायत, अत्यंत ऍक्टिव्हली काम करतायत, लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतायत. रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून ते लोकांना भेटत असतात, अनेक बैठका घेतात आणि अनेक त्यांच्या काळामध्ये निर्णय अत्यंत चांगले झालेले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा होता, पण माननीय राहुल नार्वेकरांनी अत्यंत चांगला निर्णय दिला आणि आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत आणि महाराष्ट्र हा विकासाच्या दिशेनं अजूनही पुढे पुढे जाणार आहे. त्याबद्दल मी माननीय राहुल नार्वेकरांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि माननीय एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. शुक्रिया.